नमस्कार मैत्रिणी, स्वन जय खानदेश. मी नीताच लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आहे ना, नवीन वर्ष सुरू होईल ना, म्हणजे 2026. आणि मी भरपूर दिवसपासून असं ठरायला होतं ना, की मी नवीन वर्षामध्ये आपलं एक खानदेशी म्हणून ब्लॉगिंग चॅनल सुरू करसू. मग ते ना, मी पूर्ण आपली लाईफस्टाईल जी आहे ना, आपण कसं राहतच कसं नाही, ते सगळं मी टाकत जसं म्हटलं असं मी ठरायला होतं. तर पहिले मिस्टर तर नाही म्हणतात, नको म्हणे आपलं घर ना असं पर्सनल असं टाकू नाही म्हणे काही. पण आता भरपूर चॅनल्स येतच ना, की असं म्हणजे सर्वजण आपलं ब्लॉगिंग टाकतात. सर्वजण आपापल्या भाषामा आपल्याकडनी पद्धतनी रेसिपी काय आपला कला असेल ते सर्वजण टाकत राहतात. मग म्हटलं मी पण टाकसो, तर त्याचं जरासं मी असं फोर्स वगैरे करीस, त्याचं रिक्वेस्ट करीस मग मी आता ब्लॉगिंगनं चॅनल सुरू करा नो. कारण की आपली भाषा ना हे आपणच जपान पाहिजे. तर मी आहे ना प्रॉपर मुंबईमा राहस. प्रॉपर मुंबईमा मला जन्म मुंबई नाही, मला शिक्षण मुंबई नाही, कॉलेज मुंबई नाही सगळं. आणि आताही मुंबईमा राहस. म्हणजे मला मम्मी मामा वगैरे त्या पण त्याचा पण जन्म मुंबईनाच आहे. म्हणजे आमले भरपूर वर्षापासून आम्ही म्हणजे मुंबईमा म्हणा आजी आजोबा सगळ्या मुंबईमा स्थायिक होतात. आम्ही जळगाव जिल्ह्यामधला भडगाव म्हणजे मन पारोळा तालुक्यामधलं माहेर आहे. आणि भडगाव तालुक्यामधलं सासर आहे. असं त्या साईडनं आमनं गाव आहे. मग आम्ही ना प्युअर एकदम प्रॉपर आम्ही खानदेशी बोलतोच. म्हणजे आम्ही आपला जन्म वगैरे सगळं काही मुंबईमध्ये वगैरे राहिलं ना, तरी आम्ही आम्ही भाषा जी आपली जी बोली भाषा आहे ना, ती आम्ही सोडेल नाही आहे. आम्ही कितला पण भारी ठिकाणी गहोत, कुठे पण गहोत ना, तरी आम्ही आपली भाषा जी आहे ना, ती कधीच म्हणजे असं नाही की कोणी आपले देखील मग आपण मराठी बोलो आणि आपली भाषा आपल्याला पडो, असं काहीच नाही करतच. आपलं म्हणजे आम्ही तरी ना म्हणजे पहिल्यापासून मुंबईमध्ये राहिले ना, तर आमनं समोर आमच्या आजूबाजूला कुठे राहणारे लोक असेल ना, तर मराठी असो, खानदेशी असो, का भैया असो का कोणताही असो, आम्ही त्याचं सांगे की डायरेक्टली आपली जी भाषा आहे ना, ती भाषा मग बोला ना बोलतसच. अजून पण म्हणा मी आता पोलीस क्वार्टर्समा राहस, तर तटे पण मला मैत्रिणी येत ना, मी त्याचं सांगे पण आपली भाषा मग बोलच पटकनी असं की मनी भाषा आहे तुम्ही भाषा मला समजी राहणे ना, मग मनी पण भाषा तुम्हाला समजायला पाहिजे असं मला मत राहस. तर मी आपली भाषा मग बोलच. आपली भाषा कोठे अशी लपाडू नये. आपणच जर आपली भाषा लपाडायला लागलो तर मग ती भाषा तर लुप्त होई जाईल. आणि मग आपली भाषा बोलायला हेच करत नाही, पुढली पिढीपर्यंत जाणारच नाही. की आपली म्हणजे काही बोलीभाषा होती आपली अहिराणी आपली खानदेशी एवढी मधुर भाषा अशी आपली की आपण कितलं बी रागमा बोलो प्रेममा बोलो कसं भावी बोलो तरी बी असं वाटत की आपण भरपूर असा प्रेमळ आहेत, असं अशी आपली भाषा आहे. असं मुंबईला लोक म्हणतात बरं की तुम्ही तुमची भाषा बोलते किती छान वाटते हो, किती छान आवाज येतो तुमच्या भाषेमध्ये बोलल्यावर, किती छान टोन असते असं म्हणतात. तर आपली एवढी छान भाषा आहे आणि आपण ती भाषा का वर लपाडू बरं. तर मग तीच म्हटलं दुसरं पण चॅनलचे एक त्यांना मग मी प्रॉपर अशी मुंबईनी मराठी भाषा बोला असं मला चॅनल आहे. मला पोरगा पण मला सांगितलं की मम्मी तू मराठी बोलताना ना अशी प्रॉपर एकदम मुंबईची मराठी बोलते म्हणे, मग तू खानदेशीमध्ये पण एक चॅनल ओपन कर म्हणे, त्याच्यात प्युअर खानदेशी बोल म्हणे, आपली जी आहे भाषा ती बोल म्हणे, असं पण पोरगाने पण मला सजेस्ट करेल होतं. त्याच ना मी आता आपलं चॅनल खानदेशी म्हणजे ते रेसिपी असो काही असं लाईफस्टाईल सगळं काही असेल ना, सगळं मी आपली भाषा आपल्या चॅनलवर टाकत जसं जर तुमले आवडीन ना तर मला सांग ज्या पण चॅनल पहिले तर हा पहिला व्हिडिओ पहिला व्हिडिओ देखूया आपण आपलं खानदेश माझा की अजून आपले खानदेशी भरपूर म्हणजे ना असं नाही की खानदेशी लोक हायश येत असं भरपूर मोठ्या मोठ्या पोस्टवर शेतच भरपूर मोठ्या मोठ्या ठिकाणी शेतच सगळं बाहेर आपल्या म्हणजे दुसरा देशच भविष्यातच आपला खानदेशी तटून बी व्हिडिओ बनवतो तिथलं भारी वाटायचं देखील नाही की खरंच म्हणजे बाकी ना कसा शेतच माहिती का असा पण लोक शेतच काही की जास्त आता जस्ट लग्न व्हायला राहतंस आताच त्या मुंबईमा राहायला राहतंस पुण्यावर राहायला जायला राहतंस नाशिकमा किंवा अजून दुसऱ्या शहरसमा राहायला जायला राहतंस ना, तर त्या माहेरमध्ये ते बोलत असतं होती ना आपली भाषा, पण ते आता ते थोडंसं दिवस व्हायला त्याला की त्या म्हणतंच नाही ना आम्ही नाही बोलत, आम्हाला म्हणजे नाही येत, आम्ही आधीपासूनच आम्ही मराठी बोलत होतो, आमच्या घरात आम्ही मराठीच बोलतो असं. तर तर आम्ही तर प्रॉपर मुंबईला येतच तरी आम्ही नाही बोलतो आम्हाला तोंड आम्ही प्रॉपर म्हणजे मराठी बियस हिंदी बियस आणि आपली भाषा बियस सगळ्या भाषा येतेच, पण आम्ही आपली भाषा नाही सोडी करीत असं पण शेतच. काही लोक ज्या बाहेर विदेशमध्ये असेल पण आपलीच भाषा मी व्हिडिओ बनवतच. आणि काही लोक असं राहतात ज्या म्हणजे गावामध्ये राहणार राहतात तरी ते थोडे दिवस बाहेर घेत का ते आपली भाषेला पडायला जातच म्हणत नाही. म्हणजे ते असं वाटतं आपली भाषा जर आपण बोललो तर आपले लोक कमी समजतील का. ते देखा मालवणी लोक मालवणी भाषा बोलतच, कोकणी लोक कोकणी भाषा बोलतच. ते साताराकडनं राहतात तसे टोन लगेच तसे व्हायचाच बरोबर. कोल्हापूरनं लोक बरोबर तसं ते रांगडा गडी वगैरे तसं ती तशी टोन व्हायचात. मग आपण खानदेशी लोकच ती का बरं आपली भाषा बंद करो बरं बोलानं नाही ना. तर मग तुम्ही आवडीन का मला व्हिडिओ असा खानदेशी मग देखाले आवडीन का मला असं कमेंट करी सांगजात. काय झालं वीरू.
आणि मी आजपासून सुरुवात करणार ना, तुम्हाला असं म्हणणं की तुम्हीही म्हणजे मैत्रिणी असतील ना, ते तुम्ही गावमधून ते कसं असतील किंवा असंच कुठे पुणा, मुंबई असं शहरमा कुठे तुम्ही ते शिफ्ट व्हायला असतील. मग कसं दिनभर असं कामं वगैरे व्हाय जातं आणि त्यानंतर मग आपण असंच मोबाईल देखत बसतोच ना, तर मग आपण पण म्हणजे YouTube चॅनल सुरू करी देखो, जे आपल्या मग काही कला असेल, आपल्या मग काही वेगळं असं कोणले काही शिकायला भेटेन आपल्याकडून ना, असं मग असेल ना आपल्या मग गुन्हा सर्वच मात्र सर्व कोणी जे एकसारखं राहत नाही. सगळ्यासनं काही ना काही वेगवेगळं राहस आणि सगळ्याकडून काही ना काही शिकासारखं राहसच. म्हणून जर तुम्ही पण जर विचार करणार होते ना, आपले पण YouTube चॅनल सुरू करणं तर करा. आतापासून सुरुवात करा. देखो 1 वर्ष आपण असं पण काही पण शिकत राहतच किंवा काही अभ्यास करत राहतच. आपण प्रयत्न करत राहतच. 1 वर्ष दिले का, की आपलं पण नशीब नशीब म्हणा किंवा प्रयत्न म्हणा, तर करी देखो. आणि एक म्हणजे एकतर त्याला माहीत पैसा भेटतच आहे तर खरं शे. आता आपण देखतसच व्हिडिओ की लोकं खेड्यामध्ये राहणारे लोकं पण ते येणं माई ऐकरी सरी पैसा कमाई संख्या म्हणजे त्यासनं स्वतःनं ऐकरानात घरं वगैरे बांधी राहणार, गाड्या बिड्या लेतच आहेत आपण देख तसंच. मग तसं जर आपले पण जर इन्कम यायला लागली तर बरंच आहे नाही होऊन तर मग आपले जी मेमरीज राहतात ना त्या म्हणजे स्टोअर होत जातात की असं हा आपण कवं काय करत होतं, कवं काय नाही असं मग ते आपले देखाले एक म्हणजे मनोरंजन म्हणसन पण सेव व्हायचं असं आणि जर जर चाललंच तर मग आपल्याला त्यांना मग इन्कम पण यावं लागतं असं शे. तर आणि आपण काय विचार करतोस माहिती का, की आपलं घर छोटंसं शे किंवा आपलं घर गावमा शे किंवा आपण भाड्यानं घरमा राहतच आणि आपण मोठ्या-मोठ्या फ्लॅट्सना व्हिडिओ देखतोच आपण, की मोठ्या फ्लॅटमा राहतच लोकं. मग तटलं डेली रुटीन शे. मग तटे प्रत्येक सामान असं जागावरच राहस व्यवस्थित. मग आपण तसं करतो. मग आपल्या असं वाटत नाही, "होय असं घरातलं बारीक शे." आपले नाही जमावं असा व्हिडिओ टाकणं. मग आपलं घर असं एवढं चकचकत नाहीये, आपलं घर एवढं भारी नाहीये, मग आपले चांगलं नाही वाटावं, आपले लोकं नावं ठेवत नाही असं काही नाही. बाकी म्हणजे कोणा व्हिडिओ देखो माहिती का, की ज्या एकदम भारी-भारी आहे ना व्हिडिओ टाकी राहणार, एकदम त्याचं घर एकदम चकचकात, एकदम स्वच्छ, एकदम मोठं ऐस-पैस घर शे, ऐस-पैस फ्लॅट शेत. त्यासना व्हिडिओ देखापेक्षा ना ज्या असा खेडामधला ज्या शेत ना भरपूर लोकं शेत असा त्या त्याचा सबस्क्रायबर भरपूर वाढेल शेतस असा आपल्यापेक्षा ज्या म्हणजे आपल्या बरोबरीनं किंवा आपलं येणार लोक राहते ना त्याचा व्हिडिओ देखो ना तर आपले पण प्रेरणा आहेस मग आपण का नाही त्या कारणात मग आपण का नाही करू शकतोस आपण बी करू देखूया. तर तसं जाते सुरुवात करा जर तुम्ही जेवण चांगलं बनवता येत तुमचं जेवणा व्हिडिओ टाका. तुम्ही डेली रुटीनचे तुम्ही देखाडता येतील ते तुम्ही जर तुम्ही म्हणजे घरमाई अलाउड असेल तर त्या व्हिडिओ टाका किंवा तुम्ही शिवणकाम करता असतील काही ते विणकाम करत असेल काही बी काम करत असेल ना तर त्यांना व्हिडिओ टाका आणि सुरुवात करी दे खुद म्हणजे मागण्या वर्ष दुसऱ्या म्हणजे त्यासाठी जास्त प्रोग्रेस व्हायनी हाय वर्षाला आपण करू दे खुद आपलं वस का बरं आपला व्हिडिओ होतच का बरं व्हायरल आपलं बी सबस्क्रायबर वाढतच का बरं तुमना आमच्यासारखा जमाना व्हिडिओ आता देखी राहणार का देखतील का नाही देखतील ते काही माहिती नाही जर देखत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करतात आणि म्हणजे आपली भाषा आपणच ते आहे ते परंपरा म्हणजे भाषा आपली पुढली पिढीपर्यंत पोहोचणं अशी आशा न करता मी आता खानदेशी मग व्हिडिओ काढायला सुरुवात करेल नाही तर प्लीज सपोर्ट करशात व्हिडिओसले आणि आम्ही ना ते म्हणजे पोलीस क्वार्टर्समध्ये राहतच मला मिस्टर पोलीस माहीतच आणि आम्ही पोलीस क्वार्टरमध्ये राहतच तर आम्हाला काही घर एवढं असं आहे नाही म्हणजे भारी फ्लॅट वगैरे असं काही नाही पण जसं शिना तसं आमले गैर आवडच आमले गैर भारी वाटच आमले सवय वेगळी आता आम्ही 10 वर्षापासून त्या क्वार्टर्स माहीत ना तर आमले सवय वेगळीकडे राहावं आणि आमले खूप भारी वाटत आटे तर तसंच म्हणजे असं छोटंसं घर शे मस्त शे आणि असं काही नाही बरं की म्हणजे जटली वस्तू थोडी एकदम प्रॉपरच ठेलशे किंवा असं एकदम यांना मग पोरं शेत घरमा पोरं तर पसारा कर तसंच पोरं राही करतीनच घरमा शेत तर असं पण मी तुमले मन घर देखाडस आणि त्यानंतर मग मला जी आपली काही रेसिपी राहील आपल्या चॅनलवर किंवा मी म्हणा दुसरं पण एक चॅनल आहे ना त्यांना मग मी शिवणकाम करस तर मी ते मन कितलं काम करस काय नाही करस त्यांना मग तुमले काही आयडिया पाहिजे असेल तर ते असं सगळं आपल्या चॅनलवर टाकत जासू तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर ते लाईक करशात बरं का आणि अजून जर तुम्हाला जर असं कोणी म्हणत होईल ना की आपली भाषा नाही बनावा व्हिडिओ मराठी मच बनावून प्रॉपर मराठीच बोलवून मुंबई मा शेत तर मराठीच बोलवून पुन्हा मा शेत तर मराठीच बोलून असं जेव्हा होती ना त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोसाडा म्हणजे आपली भाषा आपण व्हिडिओ बनवूया आणि शेताचं ना म्हणजे आता मी बी दुसरा असा व्हिडिओ दे कसं त्या खानदेशी मग व्हिडिओ बनवतस आपली भाषा तसंच मग मना देखील मी अजून दुसरा कोणी बनवतील
काही लोक म्हणतात कसं म्हणतात माहिती का, नाही कोणी कोणी ना मराठी असं बोलायला असं घाबरस की म्हणे मराठी बरोबर नाही आहे, म्हणे मराठी अशी प्रॉपर नाही आहे, मग लोक मला नाव ठेवतील का. आपलं जळगावकडनं लोक असतात एक खासियत राहत, असं म्हणतात त्या जळगाव जळगाव भडगाव असं म्हणतात. तर तेव्हा ते असं वाटत नाही आम्ही असं बसत का आम्हाला नाव ठेवतील, म्हणून मग संकोच करतच. पण नाही, जसं आपण जसं शेतणार येईल तसंच ते काढू. म्हणजे आपण पहिले कसं पिक्चर देखत जाऊ. पहिले काय होतं की आपल्याकडे फक्त सगळ्यात पहिले दूरदर्शन होतं, दूरदर्शनवर आपण देखत जाऊ. त्यानंतर कॅबल मग आपल्यासारखा माणसं राहत त्या बी काही विशेष राहे नाही, या जे हिरो हिरोईन राहतं ते आपल्यासारखाच राहतच. पण तेव्हा कसं होतं त्याचलंच प्राधान्य होतं फक्त की त्याच पिक्चर काढतील, त्याचाच पिक्चर चालतील आणि मग त्यातल्यात मेकअप करीसनी, त्यातले तयारी करीसनी, त्यातले मग त्याच नापास कॅमेरा राहे, मग त्याच नापास ते शूटिंग नाही राहे, मग त्याने ते शूटिंग करी विरिसन, मग त्या आपला हिरो हिरोईन राहतं. आता ते कसं झालं माहिती का, आता ते आपणच आपलं स्वतःने हिरो हिरोईन वय झालं. प्रत्येक मोबाईलला गेले, प्रत्येक सगळं काही आई वय झाले ते की तुम्ही म्हणजे या ब्लॉग वगैरे ना त्यानंच करता शेतात. पहिले फक्त पिक्चर टीव्ही चालू करी का लोक पिक्चर देखत. आता लोक पिक्चर काय देखतात नाही. आता काय करतात को स्वतःला ब्लॉग लायली तीन का दुसरं नको ना, असं जास्त ब्लॉग जसले आवडतच ना, ज्याच्याकडून काहीतरी शिकासारखं असे असंच ना ब्लॉग सुरू कसं ब्लॉग देखायला लागतातच. म्हणून आहे ना आता बटाजन म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्याच आपण आहे ना त्या ॲक्टर वय झालं, त्या ॲक्टर म्हणता येईल किंवा रिॲलिटी म्हणता येईल. खरं आपण काही लोक करतोच ॲक्टिंग असं ठराविक नाही सांगतात, मग काही लोक जे आहेत आपण जसं खरं आहे ना तसं ते काढतोच. आता लोक सांगतो व्हिडिओ देखायला आवडस काही बटास कडून काही ना काही शिकायला भेटस. जर तुम्ही मला आतेला व्हिडिओ आवडणार ना तर लाईक करा. आणि मी कालपासून डेली रुटीनना व्हिडिओ टाकणार आहे, तर चॅनलला नक्की तुम्हाला परत जर पहिला व्हिडिओ मला पोचणार आहे ना तर नक्की चॅनल सबस्क्राईब करशात बरं. चला तर व्हिडिओ देखा आणि बडबड ऐकी आणि मला बोललं कसं वाटतं ते मी सांगत. आणि चला तर मग बाय बाय. परत एक जय खानदेश.